पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। सेवानिवृत्त कृषी संचालक डॉक्टर कैलास मोते यांचा समाजाच्या वतीने गौरव। शहादा तालुक्यातील वडगाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत कोड पांढरी येथे महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त कृषी संचालक डॉक्टर कैलास परसराम मोते यांचा सेवापूर्ती निमित्ताने समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला। क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्था शहादा, सातपुडा पावरा समाज सेवा संघ महाराष्ट्र व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या वतीने डॉक्टर मोते यांचा सन्मानपत्र व बिरसा मुंडा यांचा फोटो देऊन गौरविण्यात आले। यावेळी डॉक्टर मोते यांच्या जीवनावर आधारित बीज अंकुरे अंकुरे या आत्मचरित्र ग्रंथाचे प्रकाशन देखील करण्यात आले। गौरव सोहळ्यात शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा, खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी, अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नाशिक दिनकर पावरा, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग सुभाष काटकर, कवी साहित्यिक वाहुरू सोनवणे, सातपुडा पावरा समाज सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र आर्य, माजी नगराध्यक्ष मोतीलाल पटेल तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी डॉक्टर मोते यांच्या दीर्घ सेवा प्रवासाचा गौरव करत त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार काशीराम पावरा यांनी भूषविले। अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांच्यासह अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली। सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रांतीवीर बिरसा मुंडा स्मारक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील सुडे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कैलासवासी सारिका फाउंडेशनचे सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। शहाद्याहून आमचे प्रतिनिधी कैलास सोनवणे। माझ्या मोठे साहेबांचा एवढा परिचय झाला नाही जेव्हा वडिलांचा झाला असणार, तर पण निश्चितपणे भेट यशस्वी कारकिर्दीबद्दल आपल्याला पहिले तर मी अभिनंदन करतो आणि ही शुभेच्छा देतो काँग्रेस परिवारातर्फे। ॲडव्होकेट केसी पाटील साहेब येऊ नाही शकले आज, पण त्यांच्यातर्फे पण की आपल्याला रिटायरमेंट होते आहे पण सेकंड इनिंग चालू होते आहे। जसं क्रिकेट टेस्ट मध्ये सेकंड इनिंग असते तसं तुमची सेकंड इनिंग स्टार्ट होणार आहे आणि निश्चितपणे आता सेकंड इनिंग मध्ये तुम्ही अजून जोरात काम करणार असं मला अपेक्षा आहे आणि चालूच ठेवणार। अनेक वेळेस मी पाहतो की माझे आजोबा होते, आईंचे वडील, ते रिटायरमेंट झाल्यानंतर पण ते नेहमी होते, पण त्याच्यानंतर पण त्यांनी जास्त ऍक्टिव्हिटी केली नाही। काहीतरी काम करत राहा आणि दुसरे राजकारणी त्यांना सुद्धा निवृत्ती नाहीये। ते जर कधी किती वेळ हलायला लागलं तरी म्हणतात की नाही अजून एक पद आहे तेवढं काढून घेऊ आपण, परत आता निवडून ह्या ज्या गोष्टी चालत आहेत त्या निवृत्तीनंतर त्या गोष्टी आमच्या सांगतो साहेब, आम्ही तुम्हाला एवढी चांगली टीम मिळाली निवृत्तीनंतर तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांची, यांच्यानी संघटना बांधून सुद्धा ठेवलेली आहे। आणि माझं एकच मत आहे की तुम्ही कदाचित निवृत्त झाला का इथल्या परिसरातले, मी फार जुना अनुभव माणूस आहे, पोरं तयार होतात म्हणजे चांगले उत्साही पोरं, साहेब इलेक्शन लागले आमदार केलं करा, हा पहिला तुमच्याकडे प्रस्ताव येईल। पण माझी तुम्हाला विनंती आहे, चुकून राजकारणात पडू नका। आता आमचा अनुभव आमच्या जे साहेबांना आलेला आहे, आमचे किसन पवारांना आलेला, फार नाही सांगतो तरी उभे राहिले, पैसा खर्च होतो काय त्यांना असं वाटतं की साहेब निवृत्त झालेत ना मोठ्या अधिकाऱ्यांच्या खूप 25-30 कोटी रुपये खर्चाला मिळेल, पण असं नसतं। तुमचा अनुभव आणि तुमचा स्वभाव हा समाजाला एक पूरक असा तुमचा एक अनुभव आहे आणि ह्या अनुभवातून या समाजात तुम्ही आता एवढ्या कोपऱ्यावर पार डायरेक्टर पदावर पोहोचलात, तर ह्याच परिसरातली जी पोरं आहेत, सामान्य पोरं, त्यांना काही आधार नसतो, रस्ता दाखवायला जागा नसते, तुमची टीम एवढी चांगली टीम होणार आहे, तर तुम्ही MPSCचे क्लासेस तरी सुरू करा। कारण की ह्या समाजाशी मला खूप संबंध झालेला आहे। या वर्षी ह्या नंदुरबारच्या त्यातले 60 पोरं नीट पास झालेले आहेत MBBS ला। म्हणजे मला आश्चर्य वाटलं की जर कधी आदिवासी पोरांमध्ये जर 60 पोरं MBBS होत असतील तर एवढा हुशार समाज आहे, त्या समाजाला दिशा द्यायची खूप काम महत्वाचं आहे। ते दिशा तुम्ही द्याल आणि प्रशासनाविषयी आणि पुढचा विचाराविषयी तुमच्या पुढे काही आम्ही परत नाही। तुम्हाला गुरुवेत आयुष्य खूप सुखाचं ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय तात्यासाहेब, त्याचप्रमाणे राजूदादा गावे कार्यक्रम येत होता कृषी विभागातर्फे।
आमची माती आणि आमची माणसं आणि आमच्या ऍग्रिकल्चरच्या सगळ्या ग्रुपमध्ये आम्ही असं ठरवलं की आमचा मित्र आणि आमचा अभिमान खरोखर राज्याच्या एखाद्या प्रशासकीय विभागाचा राज्याचा प्रमुख साहेबांनी त्यांच्या सर्व सेवा काळामध्ये समाजाची शासनाची आणि सगळ्याच राज्याची तर सेवा केली. माझं त्यांना एक विनंती राहील की यापुढे आपला सर्व आयुष्य आपल्या समाजासाठी तरुण मित्रांना मार्गदर्शनासाठी आणि एक चांगलं आयुष्य त्यांनी जगावं. आज आपलं चरित्र प्रकाशन केलं पण साहेब स्वतः जिथे जागतं पुस्तक आहे यामध्ये माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही.